चला पंचांना देखील विनंती असेल सामना आता सुरू करून घ्या. फायनलचा फलंदाज चला पाठवून द्या. फलंदाज सलामीसाठी फलंदाज धाकेश्वर देवकाणे संघाकडून विशाल आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 5 षटकांचा सामना फायनलचा थरार. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर. ओके सामना स्टार्ट करा. टाइम लावायचा पंच. आपण पहिली 4 षटक 20 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे. याच दरम्यान आपण पाहतोय पहिला बॉल या ठिकाणी शॉट थर्मॅनच्या दिशेला जरूर त्या ठिकाणी चेसिंग केला जातोय आणि याच दरम्यान मात्र हा बॉल सीमारेषा पार होईल का? वा पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपल्याला नजाकत पाहायला मिळाली आणि पहिल्या बॉलवर 3 धावा. स्वतःचं खातं ओपन केलंय. संघाचं खातं देखील या ठिकाणी ओपन केलंय विशाल या फलंदाजाने. ताकेश्वर देवकाणे संघाकडून पहिला बॉलर आपण पाहतोय सुबोध बॉलिंग मार्कवर. वाघेश्वर देवकाणे संघाकडून षटकातील दुसरा बॉल यावेळेस आपण पाहतोय सुबोध याचा चांगला बॉल. त्या बॉलला मात्र मोठा हिट मारण्याचा प्रयत्न राहुल या फलंदाजाचा. इथं बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. षटकातील 2 चेंडू होतोय. 3 धावा स्कोर कार्डवर. फायनलचा थरार फायनलचा मुकाबला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. कोण अंतिम विजेता होणार? एका गावातील 2 संघ तर आमने सामने नक्कीच. ही लढत पुन्हा एकदा गावागावात आणि भावाभावात अशी लढत प्रेक्षकांना जरूर पुन्हा एकदा पाहायला मिळते. पण अंतिम विजेता कुठला तरी एक संघ होणार आहे हे मात्र नक्कीच आहे. षटकातील आपण पाहूया तिसरा बॉल सुबोध याचा. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका डाऊन द ग्राउंड हा बॉल खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल जातोय. सिंगल. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. याच दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेट नंबर 1. थोडीशी घाई झाली इथं. पहिला धक्का लागलाय. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन तंबूच्या आश्रयाखाली. 4 धावा असताना पहिली विकेट विशाल मैदानाच्या बाहेर तर सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये. धाकेश्वर देवकाणे संघाकडून सुबोध. षटकातील 4था बॉल सुबोध याचा. याच दरम्यान आपण पाहतोय राहुलने फटका केला. मिस स्पीड होतोय. बॉल लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. बॅकअप लावला जातोय. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सपोर्ट आलाय. सहकार्य जरूर या ठिकाणी केलंय बॉलला फील्ड करण्यासाठी. तोपर्यंत राहुलला मिळते 2 धावा. टीमला मिळते 2 धावा. दोन्ही स्कोर कार्ड मात्र हलकसं वधारलं जाते. 6 धावा. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत 6चा आकडा. 1 विकेट लॉस. धाकेश्वर देवकाणे टीम पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन द राईस. यावेळेस मात्र फटका खेळलाय. आडव्या बॅटने चेंडूला लॉफ केलाय. स्टिअर बॉल झालाय. सिंगल. 1 धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 7 धावा. सुबोध बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. शेवटचा बॉल. 5 बॉल मध्ये 7 धावा. स्ट्राइक एंडवर सूर्यकांत. या षटकातील सुबोधचा शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र छेडखानी जरूर केले सूर्यकांतने. शॉट थर्डमॅनला सिंगल. 1 धाव. पहिल्या षटका अखेर 8 धावा. 1 गडी बाद. धाकेश्वर देवकाणे संघ.
षटक क्रमांक दुसरं नक्कीच आपण पाहूया कोण घेऊन येतोय बघूया. षटक क्रमांक दुसरा यावेळेस आपण पाहतोय सुजल बॉलिंग मार्कवर. वागेश्वर देवकाणे संघाकडून सुजल येतोय. ओ यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर सूर्यकांतला त्रिफळाची बाद केलंय. विकेट नंबर 2 धाकेश्वर देवकाणे संघाचा सूर्यकांत. बॅक टू दी पविलियन. नवीन फलंदाज ओमकार भोईर. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी सुजलने विकेट काढली आहे. आपण पाहतोय सामने सुरू झाल्यापासून थोडस चेसिंग करणं इथं अवघड होतंय. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र इथं हे मैदान जरूर लाभदायक ठरतंय, कारण चेसिंग करताना आपण पाहिलं ना तर थोडस कठीण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र आपण पाहतोय सिंगल एक धाव डायरेक्ट हिट रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक धक्का फलंदाज ओमकार बॅक टू दी डग आउट. ओ हो इथं आपण पाहतोय विकेटवर विकेट जरूर धाकेश्वर देवकाणे टीमच्या पाहायला मिळते. नंबर 5 वर मनोज बामने. षटकातील सुजल्याचा तिसरा बॉल. तिसरा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला लॉब केले. डाऊन द ग्राउंड बॉल या ठिकाणी स्टिअर जरूर केलंय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोअरमध्ये बदलाव या ठिकाणी केला जातोय. धावफलकावर 9 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर या बॉलला फेकलंय. जरूर मात्र कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन दिलं जाते त्या ठिकाणी. आणि इथं देखील आपण पाहतोय 2 9 अधिक 2 11 धावा. धाकेश्वर देवकाणे टीम. षटक क्रमांक दुसरं माफ करा सुजल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. याच दरम्यान आपण पाहतोय वा चांगला वाईड बॉल. लेग साइडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र हात खोललेत वाईड बॉलचा इशारा दिलाय. एकने धावसंख्या इथं वाढली जाते 12 धावा. वा सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. वा
कलात्मक स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. वा भाई वा, मनोज बामणे, वन शॉट, क्वालिटी, दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. शानदार बॉल सीमा पार, आलाय बेस्ट मनोज बामणेचा चौकार. आडव्या बॅटने चेंडूला लाभ केला. जबरदस्त या ठिकाणी मनगटाचा वापर केला इथं मनोज बामणेनं. काय दिशा दाखवली बॉलला, गॅप मधून काढलाय सरळ धमाकेदार चौकार. सोळा धावा. याच दरम्यान शॉट फाईन लेगला सिंगल, एक धाव मिळते. षटक क्रमांक इथं दुसरं होते समाप्त. पुन्हा षटका अखेर 16 धावा स्कोर कार्डवर. ढाकेश्वर देवकाने संघ. दोन षटका अखेर आपण पाहतोय 16चा आकडा स्कोर कार्डवर. ढाकेश्वर देवकाने संघ षटक क्रमांक 3 या ठिकाणी. पुन्हा एकदा सुबोध. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय चांगला हाताळलाय जरूर. इथं आपण पाहतोय सेकंड स्लिपला बॉल येतोय. चांगला क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये फील्ड केली जाते. सिंगल, एक धाव मिळते मनोज बामणे या फलंदाजाला. सिंगल एका धावेने 17 धावा स्कोर कार्डवर. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच एक 50+ धावा करण्याचा विचार असेल ढाकेश्वर देवकाने टीमचा. स्ट्राइक एंडवर राहुल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सर्कल मध्ये. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल एका धावेने 18 धावा. सुबोध पोलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड, रनआउटचा चान्स आणि यावेळेस एक धाव. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर हाताळलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल जातोय आणि त्या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबल ने या ठिकाणी स्ट्राइक रोटेट केली जाते. स्कोर कार्डवर 21 धावा. षटकातील 4 चेंडू सुबोध या बॉलरचे. याच दरम्यान टॉप एज लागलाय आणि इथं झेल टिपलाय. राहुलच्या इनिंगचा अंत होतोय. स्कोर बोर्ड मात्र शांत होतोय. आणखी एक धक्का राहुल. बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रमेश नवीन फलंदाज. शेवटचा बॉल या षटकातील सुबोध्याचा. 21 धावा स्कोर कार्डवर आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर इथं आपण पाहतोय सुबोधने आणखी एक विकेट घेतली. रमेश डकवर मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पवेलियन. 3 षटका अखेर 21 धावा स्कोर कार्डवर. 5 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विशाल नंबर 7 वर
बॅटिंग करण्यासाठी. 18 चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्कवर आकाश. वागेश्वर देवकाने संघाकडून. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉल. वाईड बॉलच्या 22 आकडा. यावेळेस आपण पाहतोय रनआउटचा चान्स नाहीये. सिंगल एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. 22+1 23. तेवीस धावा पुन्हा एकदा. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन लेगला जरूर या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्पेअर लेगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. सिंगल एक धाव. फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सातत्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल डबलने धावा घेतल्या जात आहेत आणि सिंगल सिंगल धावेने आपण पाहिलं ना तर 24 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. अजून 4 चेंडू बाकी या षटकातील. याच दरम्यान आपण पाहतोय आकाशचा हा बॉल सुरेख पाहायला मिळाला आपल्याला. उद्या मी नाही आलो तर चालेल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळलाय. लॉंगला क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि इथं आपण पाहतोय 2 धावा. सातत्याने इथं 26 धावा. ओहो हा बॉल मात्र आकाशने चांगला या ठिकाणी हाताळलाय. डॉट बॉलची सांगता केली आहे आकाशच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकलेत आणि शेवटचा बॉल या षटकातील आकाशाचा. अरे शेवटी शिरवलीवाले शुभम त्याला सांग शेवटी शिरवलीवाले. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय सिंगल एक धाव. रनआउटचा चान्स नाहीये. सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेने 4 षटका अखेर. 27 धावा 27. पाचवं षटक शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचं षटक नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नाही काय चॉईस वगैरे नाही केला.
28 झाला 28 झाले 28 धावा 4 षटका अखेर क्षमा असावी. वागेश्वर देवकाणे संघ 28 धावा 6 बॉल बाकी. पेपर येऊ द्या अंगणवाडी पहिला बॉल पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. वा जबरदस्त या ठिकाणी. आणि इथं आपण पाहतोय पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट म्हणजे डॉट बॉल पहिला नक्कीच आपण पाहतोय. सुमित आलाय बॉलिंग मार्कवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित हा बॉलर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे विकेट पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या स्थिरावली 28 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे आता 5 चेंडू बाकी. कोलाड साईनगर 2 देवकाने हे नाव काय रे निशिकांत यावेळेस आपण पाहतोय निशे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी. वा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली थांबला हलकासा काटा बदललाय बॉलने आणि इथं आपण पाहतो डॉट बॉलची सांगता केली जाते सुमितच्या माध्यमातून. 4 चेंडू बाकी. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल सुमित या बॉलरचा. हा चेंडू देखील डॉट. येणारे आता 3 चेंडू बाकी या इनिंग मधील. थोडीशी धावसंख्या कुठेतरी आपण पाहिलेत ना तर थोडीशी कमी पडली जरूर धाकेश्वर देवकाणे संघाची, कारण जी धावसंख्या 5 षटकामध्ये असायला पाहिजे होती ती होत नाही अजूनही. इथं आपण पाहतोय रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावेने 30 धावा. 2 चेंडू बाकी 30 धावा. याच वेळेस आपण पाहतोय कॉट अँड बोल्ड. यस कॉट अँड बोल्ड. आणखी एक विकेट धाकेश्वर देवकाणे संघ. शेवटचा एक बॉल असेल 30 धावा स्कोर कार्डवर. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलेत ना तर 29 बॉल होते आणि 29 बॉल मध्ये धावा देखील आपण पाहतोय किती होत आहेत तर 30 धावा. हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल जातोय डॉट. 30 धावा म्हणजे 30 बॉल मध्ये 31 धावांची गरज जिंकण्यासाठी वागेश्वर देवकाणे संघाला. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला वागेश्वर देवकाणे संघाची. तीस बॉल मध्ये 31 धावा जिंकण्यासाठी. सुबोध
चला फलंदाज पाठवून द्या. वागेश्वर देवकाने संघ फलंदाज पाठवून द्या. कुठला पण आता तिसरा आरामात मारशील. काय सॉरी तोच घे. चला फलंदाज चला प्लीज. लवकर पेनल्टी देतील नाही तर आता ते लवकर जा. पेनल्टी देतील. पेनल्टी देतील हो. कुठला बॉल घेतला. 30 बॉल मध्ये 31 धावांची गरज. जिंकण्यासाठी वागेश्वर देवकाने संघाला असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजल आणि सुमित. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर रमेश. सामने लावते सुरुवात. पंचांचा देखील इशारा येतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल वाईड बॉल. लेग साइडच्या बाहेर जाणारा बॉल. वाईडच्या सायने इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एक धाव. याच दरम्यान होता नो बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो इथं मात्र आपण पाहतोय बॉलर आपल्याला चुकी करताना पाहायला मिळतोय. प्रॉफिट फायदा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. वागेश्वर देवकाने टीमला यावेळेस आपण पाहतोय जरूर तिन्ही स्टंप खोलली आहे. ओहो मिसफील्ड आणि हा बॉल धीम्या गतीचा बॉल जरूर आहे पण हा बॉल सीमारेषा पार. या सीमारेषा पार आलाय दणदणीत. बेस्ट अँड बेस्ट चौकार. सात धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका जरूर खेळलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. हाच बॉल देखील सीमारेषा पार जाईल का. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलंय आणि याच दरम्यान 2 धावा. 7+2 9 धावा. स्कोर कार्ड वर सुरुवातीला जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली सुरुवात करताना वागेश्वर देवकाने संघ. रमेश बॉलिंग मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका कव्हरच्या दिशेला. कव्हरचा फील्ड आतमध्ये त्याच्या वरून बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलाय. बेस्ट अँड बेस्ट चौकार. 13 धावा. चांगला आक्रमक हल्ला या ठिकाणी चढवला जातोय. दोन्ही एंड कडून आपण पाहतोय सुमित आणि सुजल. 3 चेंडू मध्ये 13 धावा स्कोर कार्ड वर.
एक चांगली सुरुवात, एक मोठी सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला फटका खेळलाय आणि याच दरम्यान हिट विकेट. फलंदाज क्रमांक 1 फलंदाज सुजल जरूर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आपल्याला. नवीन फलंदाज सुबोध. याच दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने 14 धावा स्कोर कार्ड वर. चांगली स्टार्ट जरूर आहे. 5 चेंडू होते, 14 धावा, 1 गडी बाद. या षटकातील शेवटचा बॉल. आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल एक धाव. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद, 15 धावा स्कोर कार्ड वर. वागेश्वर देव काणे संघ. अजूनही 24 बॉल मध्ये 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. चोवीस बॉल मध्ये फक्त 16 धावा जिंकण्यासाठी अजूनही वागेश्वर देवकाणे टीमला बॉलिंग मार्कवर झालाय बदलाव. षटकातील पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल एक धाव मिळते. पॉइंटला बॉलला खेळून काढलंय. सिंगल एका धावेने 16चा आकडा. 23 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. ही फायनल मॅच वागेश्वर देवकाने टीमला दोन्ही देवकाने संघ एकाच गावातील 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर आलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. (22) 22 धावा स्कोर कार्ड वर. चांगला फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षण नाहीये. 22 अधिक 1 23 धावा. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया रिव्हर्सिव्हचा अटॅम्प आणि याच दरम्यान मात्र बॉल होतोय फरार. लॉंग स्टॉप बॉन्ड लाईनच्या बाहेर. धमाकेदार आलाय बेस्ट चौकार. (27 धावा जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. वागेश्वर देवकाणे संघाला फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. खूप लवकर ही मॅच जरूर फलंदाज संपवण्याच्या विचारामध्ये. षटकातील पुढचा बॉल.
याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल एक धाव नाहीये, डॉट बॉलची सांगता केली जाते. 4 धावा मात्र नक्कीच इथं फक्त जिंकण्यासाठी. वागेश्वर देवकाणे संघाला ओ हो यावेळेस आपण पाहतोय हा बॉल देखील डॉट फेकलाय. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. 18 बॉल मध्ये 4 धावा जिंकण्यासाठी. वाईट +1 अवांतर 2 धावा. 2 धावापासून दूर या ठिकाणी चॅम्पियन होण्यापासून 2 धावांपासून दूर आहे फक्त वागेश्वर देवकाणे संघ. आणि याच दरम्यान मात्र मोठा फटका खेळलाय आणि हा नो बॉल. अशा प्रकारे या ठिकाणी वागेश्वर देवकाणे संघ चॅम्पियन होतोय, विजयी होतोय. फायनल मात्र मारले वागेश्वर देवकाणे संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि रनर अप झाला या स्पर्धेमध्ये तो म्हणजे आपण पाहतोय धाकेश्वर देवकाणे संघ. एकाच गावातील 2 टीम आणि खऱ्या अर्थानं एक पहिला आणि दुसरा असे एका गावामधील दोन्ही संघ या ठिकाणी विजेते आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण लगेचच बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी करून घेणार आहोत.